नमस्कार मित्रांनो, पाठीच्या मणक्याची गॅप भरून काढण्यासाठी किंवा पाठीचा मणका आपल्या मानेपासून शेवटच्या माकड हाडापर्यंत जर तुम्हाला कुठेही दुखणं वाटत असेल तर हा आपला योगाचा अभ्यास तुम्ही करा आणि पाठीचं दुखणं बरं करा। तर मित्रांनो, तर सुरुवातीला मी सांगतो की पाठीचा मणका का दुखतो किंवा पाठीच्या मणक्यामध्ये गॅप का पडते। तर गॅप पडण्यापाठीमागचं कारण असे आहेत की तुमच्या हाडांची झीज झाली तरी गॅप पडते, तुम्ही बैठं काम केलं तरी गॅप पडते, तुम्ही वाकून काम केलं तरी गॅप पडते, तुम्ही वजन उचलायचं काम केलं तरी गॅप पडते। तुमची गॅप कोणत्याही प्रकारची असू द्या, तर हा व्यायाम देतो। हा व्यायाम दिल्यानंतर तुम्ही निश्चितप्रमाणे बरे होणार आहे। तर हा व्यायाम करताना तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही। हा व्यायाम फक्त आणि फक्त 5 ते 6 मिनिटाचा आहे। तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळीही करू शकता। जर तुम्ही जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकता। तर करताना हे एक राऊंड 10-10चा करा। अशा पद्धतीने मी तुम्हाला एक अभ्यास देतो, ते तुम्ही पहा। ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला हा विषय आवडला किंवा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, लोकांना शेअर करा। तर मित्रांनो, लगेचच सुरुवात करतो अभ्यासाला। दोन्ही हात असे खाली घ्यायचे आणि फक्त टाचा उचलायचे। 1 2 3 4 5 6। आता ह्यात काय केले मी पहा बघा, टाचाकडे पहा। मी पंजावर उभा राहिले आणि टाच वर उचलले। 7 8 9 10। हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून फक्त 10-10 दाखवले, पण तुम्ही घरी अभ्यास करताना 20-20चा एक राऊंड करा। हा अभ्यास पुन्हा एकदा पहा, सोपा आहे। फक्त टाचा उचलायचे, थांबायचे, टाचा सोडायचे, खाली जायचे। पुन्हा एकदा पहा, 1 2 3 4। तर मित्रांनो, ह्याच्यानंतरचा दुसरा अभ्यास लगेच देतो। दोन्ही हात एकमेकात फसवायचे आणि असे वर घ्यायचे, वर अशा पद्धतीने घ्यायचे आणि टाचा उचलायचे। दोन्ही हात कानाला लागू द्यायचे आणि आपले हे दोन्ही हात आहेत ना, आपले दोन्ही हात भिंतीला अडकावलेले आहेत। भिंतीला एक मोठा खिळा आहे आणि त्या खिळ्यामध्ये आपल्याला असं टांगलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला आपलं शरीर खाली आणि वर असे 2 भागात विभागलं गेलं पाहिजे, की जेणेकरून वरच्या भागाला वरच्या साईडला ताणलं पाहिजे, खालच्या भागाला खालच्या साईडला ताणलं पाहिजे। जो ताण आहे, तो ताण काय करतो, आपल्या मणक्यामधील असा ताण वेगळ्या प्रकारचा तयार करतो आणि तिथं अडकलेल्या नसा किंवा शिरा त्या रिकाम्या होतात। तर हे शिरा नसा का अडकतात, तर पाठीच्या मणक्याची गॅप। तर गॅप भरून काढण्यासाठी किंवा पाठीच्या मणक्याचं दुखणं कमी करण्यासाठी मानेपासून ते माकड हाडापर्यंत कुठलंही दुखणं असू द्या, ह्या अभ्यासाने नक्की बरे होतं। तर मित्रांनो, हा अभ्यास पुन्हा एकदा पहा। 1 2 टाचा उचलायचे आहेत, दोन्ही हात कानाला लागलेले आहेत। 3 4। आता मित्रांनो पहा, टाचेकडे पहा, हाताकडे आणि टाचेकडे पहा। मी दोन्ही हात असे वर उचललेले, 1 टाचा उचललेले आहेत, दोन्ही हात कानाला लागलेले आहेत, आपला चेहरा समोर आहे, मान ताट आहे, पाठ ताट आहे। पुन्हा एकदा पहा, 1 2। पुन्हा एकदा पहा, 1 2। पुन्हा एकदा पहा, 1 2। आणि मित्रांनो, हा अभ्यास तुमच्या पाठीच्या मणकासाठी आहे, पण त्याच्याबरोबर तुमच्या मुलांना
हा अभ्यास द्या, त्याला करायला लावा. घरातल्या घरात दोन्ही असे हात टांगायला लावायचे, टाचा उचलायच्या आणि इकडं तिकडं पंजावर चालायला लावायचं. त्याच्या उंचीमध्ये निश्चित परिणाम होतो. तर मित्रांनो, दोन्ही हात वर टांगायचे, टाचा खाली घ्यायचे, पुन्हा खाली यायचे. तर हा अभ्यास तुम्ही रोज करा. सकाळी 5 मिनटं, दुपारी 5 मिनटं, संध्याकाळी 5 मिनटं. हा अभ्यास केल्यानंतर तुमच्या पाठीच्या मणक्याची गॅप भरून निघेल, पाठीचं दुखणं भरून निघेल आणि पाठीमध्ये ज्या अडकलेल्या नसा शिरा की जेणेकरून पाठीचं मणकं दुखणं होतं, ते दुखणं कमी होण्यासाठी ह्या अभ्यासाचा निश्चितप्रमाणे फायदा होईल. तर मित्रांनो, हा अभ्यास तुम्हाला जर खरंच चांगला वाटला असेल तर शेअर करा. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. योगी बना, निरोगी बना, उपयोगी बना. धन्यवाद.